मध्ये आहे. 22 गायकवाड पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय आणि डावाची सुरुवात या ठिकाणी करण्यासाठी फलंदाज सिद्धेश सिद्धेश वास्कर आणि निलेश गोसावी ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये. .25 57चं लक्ष. महत्वाचा सामना. या दोन संघामधला विजेता संघ हा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल याचं उत्तर आपल्याला मिळेल. भावेश गायकवाड पहिले षटक घेऊन गोलंदाज. शिवशक्ती कडाऊ संघाचा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण पाहूया. शॉट थर्डमॅन, एक शॉट फाईन, एक जवळ क्षेत्ररक्षण, एक गली, एक शॉट पॉईंट, शॉट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक मध्ये लॉंग ऑफ व्यूहरचना ऑफ साईडला असताना पहिला चेंडू या षटकातला. पहिला चेंडू फेकून दिलाय. ताकदीचा वापर केला. चेंडू गेला मिड विकेटला आला. एक गगनभेदी गगनचुंबी षटकात 6 धावांसाठी. खरं तर ओमसाहेब भंगारपाडा संघाचे मध्ये काही महत्वाचे खेळाडू नसताना देखील आज आपण तुम्ही पाहिलं तर खूप चांगलं योगदान या संघाने दिलंय. आणि पहा 57चं लक्ष समोर असताना मात्र त्यांनी निश्चित एक मनात नक्की करून आले की प्रत्येक चेंडूवर आपण आक्रमण करायचं आणि ते आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतं सिद्धेश वास्करच्या माध्यमातून. षटकार 6 धावा. पुढचा चेंडू लोअर फुटा चेंडू होता. बॅटच्या माध्यमातून खेळला. चेंडूला खेळला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत सिद्धेश 1 धावेचं योगदान इथे धावफलकावर नोंदवतोय. संघाची धावसंख्या इकडे पुढे सरकेल. एकूण धावफलकावर धावा येतात त्या 7. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क आला का चेंडू थोडासा कमी गतीने या ठिकाणी फेकण्यात गोलंदाज यशस्वी ठरला तो भावेश गायकवाड. आणि इथे मात्र अर्थातच चेंडूला यष्टेशाने पकडला. कोणती धाव येत नाही. धाव चेंडूची सांगता. ऑनसाईडला आपण जर पाहिलं तर आता शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट. क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक मिडान युवरचना या ठिकाणी मात्र शिवशक्ती कडाव संघाची असताना. पुढचा चेंडू. यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. हवेतून भिरकावल्या. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. अडवण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला प्रयत्न इथे निश्चित म्हणता येईल. कारण हा चेंडू कदाचित निश्चित गेला असता सीमारेषेपलीकडे. मात्र क्रिकेटमध्ये आपण असं म्हणतात एक एक धावेला किती महत्त्व असतं हे तुम्ही पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी मात्र ते योगदान शिवशक्ती कडाव संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळालं. 1 धाव धावफलकावर इथे 8 धावा धावफलकावर. एका धावेचे योगदान निलेशला. दरम्यान यावी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मिड विकेटला येतो. शॉट मिड विकेटला तो म्हणजे 1 धाव आणखी धावफलकावर मिळाली. 9 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये. गोलंदाज भावेश गायकवाड. एका बाजूला सिद्धेश वास्कर आणि दुसऱ्या बाजूला निलेश गोसावी. एका धावेसर खेळत असताना सिद्धेश एक आक्रमक फलंदाज षटकार मारला त्याने. 9 धावा आतापर्यंत धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. कोणती चूक करत नाही. चेंडू गोलंदाजच्या दिशेने फेकतोय आणि तोपर्यंत मात्र 1 धाव सहजगती मिळाली. पहिले षटक आपण इथे पाहायला मिळालं. आणि पहिल्या षटकात धावा पहिल्या चेंडूवर 5 षटकार आल्यानंतर देखील उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केला ते भावेश गायकवाडनी. आणि अशा प्रकारे एकूण धावा धावफलकावल्या त्या पहिल्या षटकात 10. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. 47 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. प्रतिषटक जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ते समीकरण मात्र 15.66 जे 14.25 होतं ते थोडंसं वाढले. पण पहिलं षटक पॉवर प्लेचं त्याच्यामध्ये विशेष फायदा उचलू शकले नाहीत ते ओमसाहेब भंगारपाडाचा संघ जिथे फक्त धावा धावफलकावल्या 10. गोलीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज. चला वेळेचं बंधन पाळा. आपल्याला अजून एक महत्वाचा सामना बाकी आहे. कारण 5 वाजता मैदान खाली करायचं आहे. घड्याची वेळ 4 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे वेळ पाळा. आयोजकांना आणि पंचांना सहकार्य करा ही नम्रता. गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि नवीन षटक गोलंदाज या ठिकाणी येतोय विक्रांत उंबरकर. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. 47 धावांची अजूनही गरज आहे. 47 टू विन.
पहिला चेंडू या षटकातला पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी पहा. निश्चितच चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे मात्र सोयीचा इशारा येतोय एक धावीसाठी, कारण उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू इथे पाहायला मिळाला. फलंदाजांनी चेंडूचा पाठलाग केला होता, परंतु इथे मात्र पंचांनी अर्थात सोयीर म्हणून घोषित केलं. एक धावीचं योगदान. 11 धावा धाबलकावर. 46ची गरज. 46 टू विन. पुन्हा एकदा यावी. पुन्हा द्वितीय दिशा तोच टप्पा पंच आणि नो बॉल म्हणून घोषित केलंय. येस. आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी केली. मग तेजस दादा म्हात्रे सरांना विनंती आहे की आपण पाहायचं आहे. तेजस दादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण पाहायचं आहे की हा चेंडू इथे चेंडू लाईनच्या बाहेर पडले का ते पाहिलं जाईल. आणि पंचांचा निर्णय नो बॉल. नो बॉल म्हणून इथे या ठिकाणी येतोय. एक धावीचे योगदान. पुढचा चेंडू फ्री हिट. धाबलकामध्ये बदल. 12 धावा धाबलकावर. फ्री हिट. फ्री हिटचा फायदा फलंदाज कसा उचलणार. निलेश गोसावी एका बाजूला आहे. पंचांच्या डावीकडून उजव्यात आहे. फ्री हिट. आणि ह्या फ्री हिटवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवर झेल मात्र पकडत पण फ्री हिट. त्यामुळे फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये एक धावीसाठी. एक धाव संघाला मिळाली. 13 धावा धाबलकावर. निलेश गोसावी 5 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान. सिद्धेश वासकर 3 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान. विक्रांत उंबारकर गोलंदाज आहे. षटक क्रमांक 2 फेकतोय या ठिकाणी कडाव संघाचा. दरम्यान या चेंडूला फेकलाय. फेकून दिलाय. पुढचा फटका. ताकदीचा वापर केलाय. गगनभेदी गगनचुंबी षटका. 6 धावांसाठी. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आणि बघता बघता संघाची धावसंख्या अर्थात या ठिकाणी ओमसाई भंगारपाडा संघाची धावसंख्या धाबलकावर नोंदवली जाते. ती तब्बल या ठिकाणी 19 धावा धाबलकर आल्या. 57 धावांचं लक्ष. 19 धावा धाबलकर आल्यात म्हणजे अजूनही 38ची गरज आहे. पण या ठिकाणी षटकार अतिशय चांगला. सिद्धेश वासकरच्या बॅटमधून 2 षटकार पाहायला मिळाले. त्यांनी 14 धावांचं योगदान दिलं. तर मॅच चेंडू या ठिकाणी मैदानात आलेला आहे. 19 कर्जत तालुक्यातून आलेल्या शिवशक्ती कडाव संघाने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये एक चांगली फलंदाजी केली. 56 धावा धावपळ. ओमसाई भंगारपाडा संघ 57 धावांचं लक्ष इथे ठेवलं. पण या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग या ठिकाणी ओमसाई भंगारपाडा करत असताना विक्रांत उंबारकर. पुढचा चेंडू या ठिकाणी हवेतून खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र कोणतीही चूक इथे. पाहूया नेमकं काय घडलं. पंच इथे पाहतील आणि सांगतील. आणि या ठिकाणी येतोय हा षटकार. झेल मात्र घेतला होता पण खेळ क्षेत्राचं निश्चितच हा सीमारेषे पलीकडे होता. त्यामुळे 6 धावांचं योगदान इथे मिळालं. आपण रिप्लेच्या माध्यमात देखील पाहू शकता. चेंडू इथे झेल घेताना नेमकी परिस्थिती काय झाली पहा. निश्चित क्षेत्ररक्षक बाहेर होता. 6 धावांचं योगदान मिळालं. 25 धावा धाबलकावर. 57चं लक्ष समोर असताना 25 धावा धाबलकर आल्यात. त्यामुळे आता 32 धावांची गरज आहे. 15 चेंडूमध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्रामध्ये चेंडू सीमापार होईल. सुंदर फटका. चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. 29 धावा धाबलकावर. आणि हा चौकार सिद्धेश वासकरच्या बॅटमध्ये. अष्टपैलू खेळाडू. अनेक क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने या खेळाडूंनी गाजवल्या. आणि त्याच माध्यमातून तुम्ही पाहतात की दिलेले योगदान तब्बल 29 धावांचं. जबरदस्त फलंदाजी. हिंमत न हारणारा खेळाडू म्हणून अर्थात ओमसाई भंगारपाडा संघाचा खेळाडू तुम्हाला इथे पाहायला मिळतं. तरी षटक आपण पाहिलं. आता मात्र 14 चेंडू 28ची गरज आहे. आणि या ठिकाणी स्क्वेअर लेगवरून चेंडूला खेळलाय. आणखीन एक घणघणती फटका तुम्हाला पाहायला मिळाला. ताकदीचा वापर. षटकार. 6 धावा. 6 धावांचं योगदान. काय फलंदाजी करतोय सिद्धेश वासकर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्याने आतापर्यंत तब्बल 4 षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून खेळी सजवली. आणि धावा धाबलकर येऊन पोहोचल्या 35 धावा धाबलकावर. जबरदस्त योगदान.
आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलले. आपण पाहायला मिळेल येणारे 13 चेंडू बाकी आणि 22ची गरज. 13 चेंडू 22 धावांची गरज समोर असताना सिद्धेश वासकर एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो उमसाई भंगारपाडा संघाचा, ज्याने खऱ्या अर्थाने आज मैदान गाजवलं असं म्हणता येईल. कारण फटके छान मारलेत. ऑफसाईडला देखील तितके चांगले फटके, ऑनसाईडला देखील तितके चांगले फटके. मिळालेल्या संधीचं सोनं त्यांनी या ठिकाणी केलं आणि निश्चितच एक चांगलं योगदान. 7 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. समोर निलेश गोसावी 5 चेंडूमध्ये 3 धावांचं त्यांनी योगदान इथे दिलंय. आता मात्र 13 चेंडू 22ची गरज. 13 चेंडू 22ची गरज आहे. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले तुम्हाला पाहायला मिळतंय. लॉंग लेग इथे आपण पाहतो, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक मिडाऊन आहे, एक वॅडिश लॉंग ऑन. ऑन साईडला क्षेत्रक्षक इथे पाहायला मिळतं. ऑफ साईडचं क्षेत्र तितकंच निश्चित चांगलं आहे, कारण शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉईंट आपण पाहतात, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ युरेशन असताना. गोलंदाज पुन्हा एकदा विक्रांत उंबारकर आपल्या बॉलिंग मार्कवर. मागडे षटक. पहिल्या षटकात 22 गायकवाडनी तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या, पण या षटकाचा विचार तब्बल केलं तर धावा आले धावपलकर 35 म्हणजे 25 धावा आत्ता आपण दिल्यात. 13 चेंडू 22ची गरज. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला आणि यष्टिरेषक आणि शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रीच्या डोक्यावरून चेंडू मात्र गेला सीमारेषे पुढे. निश्चित एक लाभदायक फटका ज्याला म्हणतात. नशिबाची साथ होती ती फलंदाजाच्या बाजूने. 4 धावांचं योगदान त्याला मिळालं ते सिद्धेश वासकरला. आणि बघता बघता खेळाचं अर्थात दुसऱ्या षटकातले 2 षटकं इथे समाप्त झाली तेव्हा धावपलकर धावा येऊन पोहोचतात. त्या तब्बल 39 धावा धावपलकर आल्यात. 57 धावांचं लक्षाचा पाठलाग. 39 धावा धावपलकर आल्यात. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची. 12 चेंडू 18 धावा. समीकरण थोडंसं निश्चित जवळ आलंय, कारण चेंडू आणि धावा यांच्यात 6चं अंतर. हे षटक मात्र महागडे षटक ठरलं ते विक्रांत उंबारकरचं, ज्याने तब्बल 29 धावा खर्च केल्या. महागडे षटक. पहिल्या षटकात 10 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होईल. कुशल गुरव या ठिकाणी नवीन गोलंदाज येतोय आणि समीकरण म्हणतं 18 धावांचं. 12 चेंडू 18 धावा. 8 चेंडूमध्ये 34 धावांचं सिद्धेश वासकरची जबरदस्त खेळी. तर दुसरीकडे आपण त्याला निलेश गोसावी साथ देतोय 5 चेंडूमध्ये 3 धावांचं. 12-18चं लक्ष समोर आहे. ते अर्थातच ओमसाई भंगारपाडा संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजीमध्ये बदल होते. कुशल गुरव नवीन षटक घेऊन होते. संघाचं 3रं वैयक्तिक पहिलं षटक. 4 षटकांचा सामना. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन च्या जवळून लॉंग ऑन मध्ये चेंडूला मात्र 1च धाव इथे धावपलकर इथे नोंदवली. 1 धाव संघाला इथे मिळाली. 57चं टार्गेट, 57 धावांचं लक्ष. धावपलकर धावा 40. 17ची गरज आहे. 11 चेंडू बाकी. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज कुशल गुरव पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. पुढचा चेंडू. यावेळी मात्र वेगाने चेंडू फेकला होता. तितकाच पद्धतीचा वापर केला. फुटवर्क वापरलं गेलं आणि ते थोडंसं मिसफिल्ड होत असताना यष्टीचा वेध फलंदाज धावचित. आणि याला म्हणतात खरं गोटीने. कारण आपण लहानपणी गोट्या खेळायचो. आता हल्ली आपली मुलं देखील नातवंड गोट्या खेळत नाहीत. तर निलेश गोसावींनी पहिल्या इनिंगमध्ये डायरेक्ट हिट केलं होतं आणि तिथे मात्र अर्थात शिवशक्ती कडाव संघाच्या क्षेत्ररक्षकांनी तर त्याला हिट केलं आणि निश्चितच या ठिकाणी परतफेड केली असं नेहमी म्हणता येईल. आणि मी जे सांगत होतो की हल्ली आपण कुठे गोट्या खेळतो. आता आम्ही फक्त आमच्या मोबाईलवर रात्री 2-2 वेळा नको ते बघत बसतो. हे योगदान आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय चेतन गोसावी. या ठिकाणी अपरकट वरून खेळलाय. डीप एक्स्ट्रा मधून चेंडूला फेकून दिला. इथे पण बघा कव्हर मग येतोय. एक शानदार फटका षटकार. 6 धावांचं योगदान इथे धावपलकर इथे नोंदवलं गेलं आणि आल्या आल्या निश्चित एक चांगलं योगदान इथे विकेट नंतर पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या वाढते. धावपलकर धावा येऊन पोहोचतात त्या 47. 10ची गरज आहे. 10ची गरज. षटक क्रमांक 3 कुशल गुरव याचा चांगला समाचार या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळालं. ते ओमसाई भंगारपाडा संघाचा हा फलंदाज सलामी आलेला सिद्धेश वासकर. दरम्यान
यावी पुन्हा एकदा गोलंदाज विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय लॉंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक काय चेंडूला पकडतोय आणि तो पण एक धाव सहजगीचा धावफलकावर धावफलका धावा 48 11ची गरज आहे 9ची गरज आहे माफ करा 8 चेंडू बाकी खूप चांगलं योगदान दिले ते सिद्धेश वासकरनी पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा हवेतून खेळलाय इथे क्षेत्ररक्षक दूर आहे कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्र चेंडूवर येतोय तो पण पहिली धाव पूर्ण केली दुसरी धाव देखील इथे सहजगत्या पूर्ण केली 2 धावांचं योगदान इथे मिळालं 2 धाव मिनिटात संघाला आणि या 2 धावांच्या माध्यमातून एकूण धावफलकात वाढवते धावफलकात धावा येतात ते 50 अर्धशतक काय जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली 11 चेंडूत 42 सिद्धेश वासकर तर चेतन गोसावी यांनी मात्र एका चेंडूत 2 धावांचं योगदान इथे दिले 7 धावांची गरज 7 चेंडू बाकी गोलंदाज पुन्हा एकदा कुशल गुरव यावी चेंडूला फेकलाय लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफला येतो एक सुंदर फटका षटकार 6 धावांचं योगदान आणि या ठिकाणी आपण पाहिलं सामना अर्थातच या ठिकाणी येतोय बरोबरीमध्ये स्कोर लेवल आणि अर्थातच आपण जसं मगाशी म्हणायला गेलं होतं की ओमसाई भंगारपाडा संघामध्ये चे खेळाडू काही अनुपस्थित आहेत पण निश्चित त्याचा फायदा या ठिकाणी निश्चित नवीन फलंदाजांनी उचललाय आणि तुम्ही बघता बघता धावा धावफलकावर लेव्हलच्या करताल्या शिवशक्ती कडाव संघाने तब्बल 56 धावा केल्या होत्या 57चं लक्ष इथे 56 धावा धावफलकावर तळेकर संघाचे संघनायक चला नाणेफेकीसाठी यायचं आहे मुरडूद तालुक्यातून आले तळेकर संघ जो तिसऱ्यापर्यंत गेलाय संघनायक वेळ दौडू नका लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे 1 धावीची गरज आहे काय फलंदाजी 11 चेंडूत 42 आपण एक निश्चित चांगला खेळाडू सामनावीर असू शकू निश्चित आणि या ठिकाणी मात्र हा चेंडूवर येतोय विजय फटका षटकार आणि जबरदस्त योगदानाच्या माध्यमातून या ठिकाणी ओमसाई भंगारपाडा संघ विजय होत आहे विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शिवशक्ती कडाव संघ कर्जत दूरवरचा प्रवास करून इथे आलात आपल्याला पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि सामनावीरचा पार्थिव अर्थातच नो डाऊट 12 चेंडूमध्ये 48 धावाची खेळी करणारा सिद्धेश वासकर अष्टपैलू खेळाडू ठरतोय या